नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी तुमची एड्युकेटर श्वेता चंदनकर तुम्हा सर्वांचे ग्लोबल ऑनलाईन UGC नेट सेट एक्झाम प्रिपरेशन या युट्यूब चॅनलवर स्वागत करते. UGC नेट एक्झाम 2025 यासाठी आपण प्रिपेअर करतो आहोत, म्हणजे डिसेंबर एक्झामसाठी. तर पेपर 2 विषय मराठी यामध्ये आपण साहित्यिकांची संपूर्ण माहिती सिरीज सुरू केली होती. त्यामध्ये आज आपण इंदिरा संत आणि शांता शेळके या लेखिकांबद्दल बघणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आपली जी बॅच आहे ती येत्या 20 ऑक्टोबर पासून सुरू होते आहे. जर का तुम्हाला एनरोल करायचं असेल तर दिलेल्या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईन प्ले स्टोअरवरून डाउनलोड करू शकता. ग्लोबल ऑनलाईन आपल्यासाठी घेऊन आले आहे पेपर 2 विषय मराठीचा संपूर्ण कोर्स, ज्यामध्ये तुम्हाला पेपर 1 मोफत मिळणार आहे, रेकॉर्डेड आणि लाईव्ह क्लास मिळणार आहे, सोबत पूर्ण 10 युनिटचे नोट्स मिळणार आहेत, सोबत 20 अधिक टेस्ट सिरीज मिळणार आहे पूर्ण अभ्यासक्रमावर आणि घटकानुसार सुद्धा. आणि याची जी फीस आहे ती 10,000 रुपये, पण ती खास तुमच्यासाठी 8,000 रुपये असणार आहे. तुम्ही नक्की याचा फायदा घ्या आणि आजच एनरोल करा. चला, तर ग्लोबल ऑनलाईन ऍप डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला इथे माय कोर्सेस मध्ये जाऊन मराठी लिहायचं आहे. त्यामध्ये अशा पद्धतीचे 2 कोर्सेस दिसणार आहेत. त्यामध्ये पब्लिश कोर्स करायचा आहे. त्यानंतर कंटेंट मध्ये गेल्यावर तुम्हाला बघा, MS सेट 2025 पेपर 1, नेट सेट पेपर 2, रिव्हिजन क्रॅश कोर्स, मॉक टेस्ट, PYQ टेस्ट, युनिट वाईज टेस्ट, असं सगळं कंटेंट तुमच्यासाठी अवेलेबल आहे. ठीक आहे. चला, तर मग शांता शेळके यांच्याबद्दल पाहूया. शांता शेळके यांचा जन्म ऑक्टोबर 12, 1922 ला झाला आणि त्यांचे निधन जून 6, 2002 ला झाले. या एक प्रतिभा संपन्न मराठी कवयित्री होत्या. याशिवाय त्या एक प्राध्यापिका होत्या, संगीतकार, लेखिका, अनुवादक, बालसाहित्य लेखिका, साहित्यिक आणि पत्रकार सुद्धा होत्या. त्यांचं बघा, प्रकाशित साहित्य अंगत पंगत नावाचा आहे, अनोळख, अलौकिक, आतला आनंद, ललित लेख संग्रह आहे, आंधळी हा अनुवाद आहे, हेलन केलरच्या चरित्राचा मेहता प्रकाशनाचा, आंधळ्यांचे डोळे मेहता प्रकाशन, इतस्त मेहता प्रकाशन, उत्कर्ष प्रकाशन, इतार्थ मेहता प्रकाशनचा आहे, एक गाणे सुलीचे काव्यसंग्रह आहे, स्नेहवर्धन प्रकाशन, कविता 20व्या शतकाची काव्यसंग्रह आहे, उत्कर्ष प्रकाशन. त्यानंतर कविता 20व्या शतकाची काव्यसंग्रह आहे, कविता स्मरणातला हा सुद्धा काव्यसंग्रह आहे, हा उत्कर्ष कलेक्शन आणि हा मेहता. नंतर कळ्यांचे दिवस फुलांच्या रात्री, सुरेश एजन्सी, काही जवळ काही दूर, किनारे मनाचे, गोंदन हे सुद्धा काव्यसंग्रह आहे, चौघी जणी अनुवाद आहे, जन्मजान्हवी काव्यसंग्रह आहे, तोच चंद्रमा हा सुद्धा काव्यसंग्रह आहे, जानता अजानता हे त्यांचं पुस्तक आहे, त्रिवेणी गुलजार, धूळपाटी हे ललित आत्मकथन आहे, नक्षत्र चित्रे व्यक्तिचित्रे आहे, निवडक शांत शेळके काव्यसंग्रह, प्रथम पुष्पन, पावसाआधीच्या पाऊस हे काय ललित आहे. ठीक आहे. त्यानंतर बासरी, मधुसंचय, मनातले घर, मेघदूत, रंगरेषा, रूपसी, रेशीम रेखा, रूपसी हे काव्यसंग्रह आहे, ललित नभी मेघचार हे पुस्तक आहे, लेकुरवाडी, वडीलधारी माणसे हे सुद्धा ललित आहे, वर्षा, शांतस्मरण, श्रावण शिवरा, सतीचा वाडा, सस्मरणे ललित आहे, सांगावयाचे वाटले म्हणून, सुवर्ण मुद्रा. याच्यामधले जे आहे पुष्कळशे मेहता प्रकाशनाचेच आहे. ठीक आहे. त्यानंतर त्यांचे प्रसिद्ध गीते पाहूया. अजब सोहळा, अर्पणा, तप करीते काननी, अशीच अवचित भेटून जा, असता समीप दोघे हे, असे न मी नसे न मी, अहो जाई कैच्या पुला, आई बघना कसा हा, आज चांदणे उन्हात हसले, आज मी आळवीत केदार, आज मी निराधार एकला, आज सुगंध आला लहर, आधार शिवा, आला पाऊस मातीचा वासात, आली सखी आली प्रिया मिल्याने, आले वयात मी बाळपणीच्या, ऋतू हिरवा ऋतू बरवा, एक एक विरते तारा, कर आता गाई गाई. अशा भरपूर त्यांचे प्रसिद्ध गीते आहेत. ठीक आहे. कशी गवळण राधा, कशी कसरत धावतो या नारी, हे तुम्ही ऐकलं असेल भरपूर का. कळले तुला काही, कळ्याचे दिवस फुलाच्या, का धरिला परदेश, काटा ऋते कुणाला, कानून घेऊन जाय, काय आणि तोसी वेड्या, काय बाई सांगू, किलबिल किलबिल पक्षी बोलून, कुणीतरी सांगावं सजना, खोडी माझी काढाल तर, गगनागंध आला, गजानना श्री गणराया, हे तर आपल्याला माहितीच आहे, गजानना श्री गणराया, आधी बंधू तुझ मोरय, गणराज रंगी नाचतो, गाव असानी माणसं अशी, गीत होऊन आले सुख मासे. आणि त्यांना गदिमा गीत लेखन पुरस्कार मिळालेला आहे 1996 ला. सूरसिंगार पुरस्कार, मागे उभा मंगेश पुढे उभा मंगेश या गीतासाठी. नंतर केंद्र सरकारचा उत्कृष्ट चित्रगीत पुरस्कार मिळालेला आहे. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान पुरस्कार 2001 साहित्यातील योगदानाबद्दल त्यांना मिळालेला आहे. त्यानंतर इंदिरा संत यांच्याबद्दल आपण पाहूया. जन्म इंडी कर्नाटकला झालेला जानेवारी 4, 1914 ला आणि निधन त्यांचे जुलै 13, 2000 ला पुणे इथे झाले. त्या मराठी कवयित्री आणि कथा लेखिका होते. त्यांच्या कविता संग्रह आपण पाहूया. इंदिरा संत यांचा समग्र कविता, गर्भरेशीम 1982 ला पॉप्युलर प्रकाशन, निराकार, बाहुल्या, मरवा हे सगळे कविता संग्रह आहेत. मुरुकजळ 1957, मेदी 1955, रंगबावरी 1964, वंशकुसुम, शेला 1951,
त्यानंतर कथासंग्रह आहे कदली चैतू श्यामली नावाचं. त्यानंतर ललित संग्रह आहे त्यांचं मृदगंध 1986, मेहता पब्लिशिंग हाऊस, आणि फुलवेल 1994. त्यानंतर मृदगंध एक विंदा करंदीकरांचं पण आहे. ठीक आहे. कादंबरी घुंगूर बाळा, इंदिरा संतांवरील पुस्तके आकामी, इंदिरा संतांच्या निकट सहवासात मीना संत यांनी लिहिलेला. ठीक आहे. त्यांना पुरस्कार साहित्य अकादमी पुरस्कार मिळालाय गर्भरेशीम या काव्यसंग्रहासाठी. गर्भरेशीमसाठी अनंत काणेकर पुरस्कार, साहित्य कला अकादमी पुरस्कार घुंगुरवाडा यासाठी, त्यानंतर महाराष्ट्र शासन पुरस्कार शैला रंगबावरी मुगजळ मृगजळ या काव्यसंग्रहासाठी, त्यानंतर कुसुमाग्रज प्रतिष्ठानाचा जनस्थान पुरस्कार सुद्धा त्यांना मिळालेला आहे. ठीक आहे. अशा पद्धतीने आपण इंदिरा संत आणि शांता शेळके यांच्याबद्दल माहिती पाहिलेली आहे. त्याचे काही महत्वाचे कविता संग्रह सुद्धा पाहिलेले आहे. हे आपल्याला पेपरमध्ये सेट नेटच्या पेपरमध्ये विचारलं जातं, त्यामुळे हे महत्वाचे ठरते. येत्या 20 ऑक्टोबर पासून आपण नवीन बॅच सुरू करतो आहोत. जर का तुम्हाला एनरोल करायचं असेल तर दिलेल्या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईन प्ले स्टोअर वरून डाउनलोड करू शकता. खूप खूप धन्यवाद.